श्रीकांत, मला ही बॅग उघडायला मदत करता प्लीज? ती सूटकेस उघडू नको. का उघडायची नाही ती बॅग? ती पद्मजाची सूटकेस आहे. त्यात माझी पद्मजा आहे. पद्मजा म्हणजे काय श्रीकांत? त्यात पद्मजा आहे म्हणजे काय? काही आठवतंय? हां, सांगा ना, काही आठवतंय तुम्हाला? काय आहे त्या बॅगेत? पद्मजा. श्रीकांत, पद्मजा आहे त्यात म्हणजे काय? मला सांगा ना. माहित नाही. आता तुम्ही म्हणालात की नाही. झोप येते. माझ्या डोक्यात एक नवीन प्लान आलाय. कसला? एकदा बाबांचा आशीर्वाद घेते आणि कामाला सुरुवात करते. आज मला जाणीव झाली की आपला मुलगा मोठा झालाय, जबाबदार झालाय. म्हणजे माझी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर उचलणे इतपत मोठा झालेला आहे. आनंद जास्त काळ टिकत नाही आपला कधी. नाही बंड्याची आई, आता बघा, दिवसेंदिवस हा आनंद वाढतच जाणार. हो का? मी प्रश्न सोडवतो, संपवत नाही. आणि माझा आदेश जे लोक पाळत नाहीत त्यांच्याशी माझा काही संबंध ठेवू इच्छित नाही मी. निघून जा. इथे आग लागायच्या अगोदर निघून जा तू. जय गुरुदेव, जय गुरुदेव. एवढं नेमकं काय घडलं की सरळ तुम्ही तिला तिच्या सासरी जाऊ दिलं? गावाहून मी फोन केला तेव्हाही हजारदा तुम्हाला विचारलं, तेव्हाही काही बोलला नाही तुम्ही. चला, उशीर झालाय, जेवायला वाढा, खूप भूक लागली. चला. पद्मजा कशा होत्या? हं, बोला ना. काही नाही. कशा होत्या पद्मजा? पद्मजा? हो, तुमची पद्मजा. आठवत नाहीये पद्मजा. पद्मजा आठवत नाहीये. आठवेल, हळूहळू आठवा. त्या बोलायला कशा होत्या, त्या वागायला कशा होत्या, हळूहळू आठवा. आठवेल तुम्हाला. मला असं वाटतं की आता आपण सगळ्यांनीच मिळून काहीतरी केलं पाहिजे. किती दिवस आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहणार आहोत मदतीसाठी? त्या 1.5 पायाच्या मुलीला कसा धडा शिकवायचा हे आपल्यालाच बघावं लागणार. आणि समजा गेलीच ती खरंच पोलिसात, तर पोलिसात जायला जिवंत तर असायला हवी.